थोडासा पुढव ना तू मार्ग वरती जय महाराष्ट्र. थोडा पुढे पावसाचा जोर जरी कडेवर असलो तरी, कारण तुम्ही दिसतो आणि मी दिसत नाहीये हे मला पटत नाही. ज्यांच्याकडे छत्री असतील त्यांनी उघडून घ्यावं, छत्री उघडून घ्यावं. या लोक भिजू नका कोणी. मी तुमच्या प्रेमामध्ये भिजायला आलेलो आहे. तुमचं प्रेम आहे. खरं जर माझ्याकडे काही शब्द नाही आहेत, मी तुम्हाला नुसतं नमस्कार करतो, नमस्कार होतो. आज सकाळपासून रायगडमध्ये फिरत आहे. सगळीकडेच आपण मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात. पोस्टर जरा माहिती करा, पोस्टर जरा झेंडा कोणी माहिती करू नका, पोस्टर ही सगळी राहून द्या, त्यांचा कॅमेरा दिसेल. मी पावसाळ्यात विनंती करतो, थोडा वेळ कृपा करून थांब. पण मी तुमच्या रायगडमध्ये, आपल्या रायगडमध्ये एक प्रश्न आपल्या सर्वांना विचारायला आलेलो आहे. जरा शांत राहते, जरा शांत व्हा. पाऊस थांबून छत्री बंद होईल, आता होणार नाही, जरा थांबा. मी आज आपल्याला प्रश्न विचारायला आलो की हे जे काही घाणेरडं राजकारण आपल्या महाराष्ट्रात, घाणेरडं नाट्य रमलेलं आहे, हे या तरुणांना पटणार आहे का? या गद्दाराला तुम्ही तुमचे नेते मानणार आहात का? हे असं राजकारण तुम्हाला चालणार आहे का? कारण आज साधारणपणे 2 महिने होऊन गेलेले आहेत. आपण बघितलं असेल, साधारणपणे 1-1.5 महिन्यापूर्वी आपले मुख्यमंत्री जे तात्पुरता आहेत आणि जे खरे मुख्यमंत्री म्हणजे दोघांमधला खरे मुख्यमंत्री तुम्ही ओळखा. पण ह्यांना शपथविधीनंतर 41 दिवस लागले कॅबिनेट एक्सपेन्शनसाठी, मंत्रिमंडळ बनवण्यासाठी 41 दिवस लागले. 41 दिवस ह्यांना एका सुद्धा बसवायचा लायकीचा माणूस सापडला नाही. त्यानंतर 41 दिवसानंतर 5 दिवस लागले खाती वाटपासाठी. आज तुम्ही मला सांगा, या नवीन मंत्रिमंडळात आणि गद्दारांच्या सरकारमध्ये रायगडला काही मिळालंय का? इकडचे तुमचे आमदार जाऊ दे त्यांच्यापर्यंत आवाज. बघत आहे, हे जे काही 40 गद्दार आहेत त्यांच्यातून 2-3 जे लोक आहेत, सगळीकडे दमदाटी करत फिरतात, जनतेला धमकत फिरतात की आम्हाला गद्दार बोललं तर असं करू, आम्हाला गद्दार बोललं तर तसं करू, गद्दार बोललं तर पाय तोडू. मान्य आहे तुम्हाला? खाकीत रुमाल होता म्हणून तुम्ही आमदार झाला नाही, जनतेचा आशीर्वाद होता. ही महाराष्ट्राची जनता आहे. या मातीतून शिवराय छत्रपती आलेले आहेत, याच मातीतून आमचे मर्दमावळे आलेले आहेत, साधू संत आलेले आहेत. इथे तुमचा मांस खपून घेणार नाही कोणी, मस्ती असली तरी ती उतरणार. कितीही कोणी मस्तीत फिरलं तरी तुम्हाला आज सांगतो मी, सत्ता येते जाते, मस्ती जर आली डोक्यात तर ही जनता सहन करत नाही. सांगू इच्छितो, सगळीकडे जरा फिरा महाराष्ट्रात. गेले 2 महिने तुम्ही व्यस्त आहात. जर इथे थांबा ना, सांगतो गेले 2 महिने 40 गद्दार लोक
सगळीकडे फिरत आहेत आणि स्वतःचाच विचार करतात, स्वतःचे स्वार्थ बघतात. मला काही मिळणार, मला काही मिळणार, मला खातं कधी मिळणार, मला हे कधी मिळणार. कधीही या महाराष्ट्राचा विचार केला नाही. केला या महाराष्ट्राचा विचार? आज पण परिस्थिती बघा तुम्ही, शेतकरी आत्महत्या सुरू आहेत अनेक ठिकाणी, अनेक ठिकाणी. जरा शांतपणे काय सांगायचं? ठीक आहे, ठीक आहे. अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ओला दुष्काळ आलेला आहे, लोकांना त्रास होत आहे, शेतकऱ्यांना त्रास होतोय, महिलांचा आवाज कोणी ऐकून घेत नाहीये. तरी देखील आपले 40 गद्दार आम्हाला काही मिळणार, आम्हाला मिळालं तर खुश, ना मिळालं तर ना खुश, असं सगळ्यांचं नाट्य रंगलेलं आहे. पण आज मी तुम्हाला विचारायला आहे की ह्या 40 गद्दारांना जे काही सुचलं, जो काही आमच्या पाठीवर वार करून निघून गेलेले आहेत, पाठी खंजीर खुपसून गेलेले आहेत, ही जखम जी आम्ही पाठीवर घेतलेली आहे, आमचं काय चुकलं की यांना आम्ही सत्तेत बसवलं होतं? काय कमी दिलं आम्ही यांना? काय दिलं कमी यांना? काय चुकलं? तुम्ही साक्षीदार आहात सगळे इथे. अनेक लोक तुम्ही शिवसैनिक म्हणून, इकडचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मी इथे दौऱ्यावर आलेलो आहे, मान सन्मान तुमच्या इकडच्या गद्दाराला दिलेला की नव्हता? कार्यक्रमाला आलेलो की नव्हतो? दौऱ्यावर फिरलो होतो की नव्हतो? त्यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार केला होता की नव्हता? जन आशीर्वाद यात्रा असेल, 2019 निवडणूक असेल, त्याच्या आधी असेल, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला बोलवलं होतं तेव्हा मी येत राहिलो, इथे कामं करत राहिलो, लोकांचे आवाज उठवत राहिलो. अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की ज्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून होतो, उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून होते, आपल्या महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं, तेव्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला निर्णय हा होता की आपल्या रायगड किल्ल्याला, म्हणजे महाराजांची जी स्वराज्य भूमी, स्वराज्य जिथे राजधानी होती, त्या किल्ल्याला आपण 600 कोटी देणं लागत होतो. तिथे 20 कोटी आपण पहिलेच देऊन ठेवलेले, पहिला निर्णय आपण केलेला होतो. अभिमान आहे मला या गोष्टीचा. नंतर देखील पूर्ण जो काही आजूबाजूचा परिसराचा विकास असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या किल्ल्यांचा असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या मंदिरांचा असेल, मी स्वतः पर्यटन म्हणून मंत्री म्हणून दिलेला आहे. आणि आज येताना इकडच्या आधीच्या पालकमंत्री अदिती तटकरे त्यांच्याशी देखील बोलत होतो. अलिबागमध्ये आपलं मेडिकल कॉलेज असेल, अनेक ठिकाणी आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी या रायगडमध्ये आणू शकलो. उद्धव साहेबांनी अनेक निर्णय घेतले, महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले. पण आजचं जे सरकार बसलेलं, जे बेईमान आहे, जे गद्दारांचं सरकार आहे, जे तात्पुरतं सरकार आहे, जे बेकायदेशीर सरकार आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांनी काय दिलं रायगडला? काही नाही दिलं, काही मिळालं नाही त्यांना, काही मिळू शकले नाहीत, काही मिळणार देखील नाही. कारण हे सरकारमध्ये जे गेलेले 40 लोक आहेत ते नुसतं स्वतःचा विचार करतात, तुमचा आमचा जनतेचा विचार करत नाही. आणि म्हणून आज मी इथे सांगत आहे, परत एकदा सांगत आहे, सगळ्यांनी ऐकून घ्या की हे जे सरकार बनलेलं आहे ते घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे आणि कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे 1-2 महिन्याचं नाट्य आहे यांचं, पण न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय हा मिळणारच आपल्याला. आज हे काही आपल्या राज्यात जे चाललेलं आहे हे कोणालाही पटणारं नाही. आणि जसं मी विचारत होतो ना सकाळी, खूप वेळा मी अनेकदा हा विचार करत असतो गीते साहेब, कारण काय झालं या 2 महिन्यात मी एवढ्या ठिकाणी फिरत आलोय, लोकांशी भेटत आलेलो आहे, पण कधी कधी जेव्हा गाडीत विचार करायला वेळ मिळतो किंवा घरी असताना वेळ मिळतो, तेव्हा मी हाच विचार करतो की आमचं काय नेमकं चुकलं की हे लोक आपल्याशी असे वागले. म्हणजे गीते साहेब, आपण देखील बघितलेलं, बाबा दादा आपण बघितलेलं, एवढे वर्ष आपण ज्या लोकांना सगळं काही दिलं, म्हणजे यांची राजकीय जन्म करून घेतला, सामाजिक ओळख दिली, त्यांना तिकीटं दिली, जिंकलो त्यांना मंत्रिपद किंवा महामंडळ पाहिजे असतात, नसेल जिंकलो त्यांना जपून ठेवायचं असतं, कारण ह्यांचं गद्दारी ही अशी वागण्याची थोडेफार गुण होतेच. पण हे सगळं करून देखील ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर का खूप असतात हा माझा प्रश्न आहे. हे अशी उत्तरं बरोबर येतात मला. कोण बोललं? मला ही उत्तर येतात. दुसरी उत्तर अजून येतात मला की ह्याला गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त हा प्रेम आणि यांच्यावर विश्वास ठेवला, ही आमची चूक झाली, ही आमची चूक झाली. पण आज मी सांगू इच्छितो इथे, तुम्ही गेलात तर तिथे आनंदात राहा, माझं काही म्हणणं नाही. माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो थोडा राग आणि द्वेष आमच्याबद्दल, माहित नाही का? कदाचित असं पण असू शकतं की आम्ही गरजेपेक्षा त्यांना जास्ती दिलं, त्यांना अपचन झालं असेल आणि तो राग आमच्यावर बसला असेल. हाजमाला खायला गेलेच पलीकडे.
पण माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही, दुःख नाही. माझ्या मनात एकच गोष्ट आहे, निश्चितपणे आहे. आणि तुम्हाला आज पण सांगतो, तुम्हाला तिथे जायचं होतं, आनंदात जा, माझं काही म्हणणं नाहीये. या राजकारणात अनेकदा मी बघितलेलं आहे की लोकांनी पक्ष बदललेले, लोकांनी विचारसरणी बदललेली आहे, लोक इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे आलेले आहेत. पण त्यांनी एवढं एक पाळलेलं आहे की जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा आपण मागच्या पक्षावर अशी घाणेरडी टीका करत नाही, मागचा पक्ष फोडायचा प्रयत्न करत नाही. ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करत नाही, शिवाय देण्याचा प्रयत्न करत नाही, मस्ती माल दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि अजून एक करतात की निवडणुकीला सामोरे जातात. आज कदाचित या 40 गद्दारांवर मोठी दडपण असू शकतात, मला माहित नाही काही दडपण आहेत, मी ऐकू नये, पण मला माहिती नाही. माहिती का तुम्हाला? ऐकू नाही मला, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, मी तुमच्याकडून ऐकू नये. ठीक आहे, तुमच्यावर दडपण असतील, जे काही तुम्ही केलंय ते तुम्हाला भोगायला लागणारच आहे, पण तुमच्या दडपण असतील, स्वतःला वाचवायचं असं म्हणून तिथे उडी मारून बेळकांसारखं पडून घेऊन गेलाय, जा तिथे आनंदात राहा. तुम्हाला तुमचं लट लागलं. माझ्या घरचे संस्कार आहेत माझ्यावर, माझ्या आई वडिलांनी मला नेहमी शिकवलेलं की कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला तेच शुभेच्छा देतो, तुम्हाला तिथे लट लावा, आनंदी राहा, सुखी राहा. पण तुम्हाला आज एवढंच सांगतोय, तुमच्यात जर थोडी हिंमत असेल, थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. हेच निर्णय महाराष्ट्रातल्या 40 सीटवर तयार होते. जे काही घरी लागणारे मान्य असेल, पण तिथले 40 गटारांमध्ये काही काही असे पण आहेत, मला आज पण विधानभवनात भेटले, अजून कुठे कुठे असे दिसत असतात. मग डोळ्यांनी आखो मी इशारा करते, थोडं लाजून हसतात, मग पळतात. त्यांना मी आज सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल अजूनही की तुम्ही तिथे जाऊन तुमचं राजकीय करिअर संपवत आहात, तुम्ही तिथे जाऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करत आहात, तुम्ही तिथे जाऊन एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, तुम्हाला पश्चाताप होत असेल तर परत या, मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील. तुमची भावना आहे ही मला नाही. ही जी तुमची भावना आहे, जसं मी सांगितलं, आज मी त्याला चॅलेंज दिलेलं आहे, चला निवडणुकीला सामोरे या, ही भावना त्या मतपेट्यांमध्ये दिसली पाहिजे. हा तुम्ही निश्चय केला पाहिजे की ज्यांनी गद्दारी केली, जो मस्ती त्या महाराष्ट्रात फिरत आहे, तो विधानभवनाची पाहणी कधी चर्चा कामा आहे. कारण ही महाराष्ट्राची कधी संस्कृती नव्हती. एवढं घाणेरडं राजकारण हे मी कधीही माझ्या आयुष्यात बघितलेलं नाही. पण तुम्ही राजकारण बघा कसं होत आहे. आजची गोष्ट नाही आहे की आत्ताची गोष्ट नाही, गेल्या 2.5 वर्ष मी पाहत आहे, जवळून पाहत आहे, सरकारमध्ये बसून पाहत आहे की हे जे गद्दार आहेत आणि समोरचे किंवा आजूबाजूचे इतर कोणी असतील ज्यांनी यांना फूस लावली असेल, त्यांच्या पोटात एवढंच दुखत होतं की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. एवढं त्यांच्या पोटात दुखणं होतं, एवढं त्यांच्या पोटात दुखणं होतं. कारण तुम्हाला सांगतो, गेल्या 2.5 वर्षामध्ये जसं मी सांगितलं, अनेक किल्ल्यांची पण डागडुजी सुरू केलेली, अनेक मंदिरं आपण रेनोव्हेशन रिपेअरला घेतलेले, अनेक पर्यटन परिसर आपण हाती घेतलेले, बीच पॉलिसी असेल, आपला कोस्टल रोड असेल, आपली रोड असेल, अनेक गोष्टी हा महाराष्ट्रात करत होतो, जेणेकरून महाराष्ट्र पर्यावरणात असेल, पर्यटनमध्ये असेल, उद्योग क्षेत्रात असेल, हा पुढे चाललेला आहे. पण हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्रात कोविड काळ देखील बघितलेला आहे आणि कोविडच्या हाताळणीमध्ये उद्धव साहेबांचं कुटुंब प्रमुख म्हणून ओळख नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात झाली. कौतुक हे जगभरात होत होतं, जगाचं लक्ष होतं. आपलं मुंबई मॉडेल असेल, धारावी मॉडेल असेल, आपलं महाराष्ट्राचं मॉडेल असेल, सगळे चर्चा करत होते. आणि कोविडचा काळ असताना देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणू शकलो आहे आणि रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आहे. आणि हे सगळं होत असताना मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जसा रायगडचा होता तसा शेवटचा निर्णय देखील आपण औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. राम मंदिराकडे आपण 2-3दा जाऊन आलेलो आहे, अनेक मंदिराचं पुनर्वसन करत होतो. पण हे सगळं होत असताना गीते साहेब, मला अभिमानाची ही गोष्ट आहे
की कुठेही आपण जातीय भेदभाव वाढू दिला नाही, धार्मिक दंगली होऊ दिले नाही, जिल्ह्यांमध्ये प्रांतांमध्ये वाद वाढू दिले नाही. शेतकऱ्यांचा आपण ऐकत होतो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आपण केली, महिलांचा आवाज ऐकत होतो. प्रत्येक धर्माला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की हा मुख्यमंत्री हा माझा मुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरे हा माझा मुख्यमंत्री आहे, माझा कुटुंबाचा नेता आहे. हे मनाला स्पर्श करून जात होतं सगळ्यांच्या, हे मनाला स्पर्श करून जात होतं. म्हणजे मी आता मराठवाड्याच्या दौऱ्यात असताना मला एका वयस्कर मावशीने जवळ घेतलं आणि तिने मला सांगितलं, आधी तू घरी जा आणि सांग, तुझ्या वडिलांना सांग की माझा विश्वास माझा उद्धव, असं प्रत्येक घरात जाणारा आपल्या कुटुंबाचा होता. आणि हेच कुठेतरी त्यांच्या पोटात दुखत होतं की महाराष्ट्र जर पुढे गेला, उद्धव ठाकरे जर पुढे आले तर देशात काहीतरी वेगळं घडू शकतं, काहीतरी वेगळं राजकारण निर्माण होऊ शकतं. महाराष्ट्र पुढे आलं तर महाराष्ट्राची ताकद वाढेल. आणि महाराष्ट्राला अडवायचं कसं तर शिवसेनेला फोडा, महाराष्ट्राचे 4 तुकडे करा, ठाकरे परिवाराला वेगळं करा, राजकारणातून बाहेर करा आणि मग आपली जी एकजूट महाराष्ट्र म्हणून झालेली आहे ती मोडून महाराष्ट्राला मागे द्या. हे मान्य आहे तुम्हाला? चालणार आहे तुम्हाला? बघा, आता मी तुम्हाला सांगतो, मी राज्यपाल स्वतः 5 की 6 वर्ष असल्यापासूनचे पाहिलेले सगळे राज्यपालांना मी भेटत आलेलं, राजभवनावर भेटलेलं, अनेक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात भेटलेले. माझ्या आजोबांसोबत असेल, म्हणजे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंसोबत असेल, माझ्या वडिलांसोबत असेल, शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत मी गेले, शिष्टमंडळ घेऊन गेलेलं. मग विद्यार्थ्यांसाठी असेल, शिक्षकांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, सगळ्यांसाठी घेऊन गेलेलो. डॉक्टर PC अलेक्झांडर असतील, KN कृष्णन साहेब असतील, SM कृष्णन साहेब असतील, डॉक्टर शंकरनारायण साहेब असतील, आपले डॉक्टर विद्यासागर राव साहेब असतील, सगळ्यांशी भेटलेलो आहे. पण राजकीय राज्यपाल आपल्या राज्याला पहिल्यांदाच आलेले, अशी शब्द वापरू नका. आपली संस्कृती नाही, ती तिकडची संस्कृती, गद्दारांची. आपली महाराष्ट्राची संस्कृती. राजकारण कसं होतं? पहिल्यांदा राज्यपाल कोणाबद्दल बोलले होते? सावित्रीबाई फुलेंबद्दल, नंतर शिवरायांबद्दल बोलले आणि नंतर बरोबर मुंबईतले आणि ठाण्यातले मराठी आणि अमराठी अशी ती एकजूट जी होती ती त्याच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रत्येक वक्तव्य ह्याच्यातून वाद कसा होईल, महाराष्ट्र ह्याच्यात कसा व्यस्त राहील, ह्याचाच विचार चालू आहे. आज पण बघा, तुम्ही कालच बघितले असेल बातमी टीव्हीवर, काश्मीरी पंडितांवर अजूनही हमले सुरू आहेत, कुठेही थांबलेलं नाहीये, चित्र काही काश्मीरमध्ये बदललेलं नाहीये. हे दुर्दैवी आहे. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, पण आपण कशात व्यस्त राहिलेलो आहोत? या 40 गद्दारांनी ज्याच्यात आपल्याला व्यस्त ठेवलं त्याच्यात. म्हणजे देशाचं लक्ष विचलित करायचं, महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं, महाराष्ट्राला मागे ओढायचं आणि स्वतःचं जे काय आहे ते चालवत राहायचं. हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे सांगायला आलेलं की ही जी गद्दारी झालेली आहे तुम्ही ओळखून घ्या. ही काही गद्दारी फक्त शिवसेनेसोबत झाली नाही, ही जी गद्दारी झालेली आहे ही फक्त उद्धव साहेबांवर गद्दारी झाली नाही. ही जी गद्दारी झालेली आहे ती नुसतं राजकीय संस्कृतीबद्दल गद्दारी नाहीये, ही गद्दारी माणुसकीच्या बरोबर झालेली आहे. माणुसकीच्या पाठीत खंडित बसलेला. ओळखून घ्या कसं? मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, कारण मी मुलगा म्हणून उद्धव साहेबांचे ते भेदभाव बघितलेले. दिवाळी नंतर बरोबर उद्धव साहेबांचं ऑपरेशन ठरलेलं, ते मणक्याचं ऑपरेशन होतं. एकतर उद्धव साहेबांमुळे राजकीय लोकांना मणका असतो हे कळायला लागलं, नाहीतर राजकीय लोक कसे असतात, दिल्लीसमोर कसंही झुका, वाकडे झुका, तिकडे झुका लोक असतात. पण हे उद्धव साहेबांमुळे आपल्याला कळलं की राजकीय लोकांना मणका देखील असतो. पण त्यावेळेला मला एका जागतिक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला जायचं होतं, परिषदेला जायचं होतं. मला माहिती ती सर्जरी होणार आहे. मी उद्धव साहेबांना विचारलं, साहेब काय करू, जाऊ की नको जाऊ, कारण तुमचं सर्जरी, तुमचं ऑपरेशन आहे. मला तिथे महाराष्ट्राच्या वतीने जायला लागतंय, मी पाहिजे तर दुसरं कोणातरी पाठवतो आणि थांबतो. त्यांनी सांगितलं, आदित्य तू बिलकुल थांबू नको, ऑपरेशन माझं आहे, पण तू महाराष्ट्रासाठी चाललेला आहेस, तुझं जाणं तिथे गरजेचं आहे. पण हे झाल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर पहिलं ऑपरेशन ते झालं. मला आठवतं पहिल्या ऑपरेशनच्या रात्री मी तिथे पूर्ण रात्र जागा होतो, सकाळी काम केलं, दिवसभर काम केलं, दुसऱ्या दिवशी देखील काम होतं, पण झोप तर आलीच नाही. त्याच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी परत एकदा उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं, जे इमर्जन्सीचं ऑपरेशन होतं. इथे ज्यांचे ऑपरेशन झाले तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती दडपणाचं काम असतं, मनावर खूप वेगळं प्रेशर असतं. म्हणजे साधं आपण दाताच्या डॉक्टरकडे गेलो किंवा आपली कोविडची लस तरी घ्यायला गेलो तरी आपल्याला मनात भीती असते की अरे दुखणार की नाही, दुखणार की नाही, दुखणार की नाही, हे आपण विचार करत असतो. उद्धव साहेबांनी दुसरं पण ऑपरेशन केलं, पण त्या दुसऱ्या इमर्जन्सी ऑपरेशन नंतर थोडी परिस्थिती अशी झालेली की उद्धव साहेब जास्ती हलू शकतात की नाही हा मोठा प्रश्न होता. डॉक्टरांच्या पण मनात होता, सगळ्यांच्या आमच्या मनात होता. मी जेव्हा परत आलो मला तर धक्काच बसलेला, कारण हे दुसरं ऑपरेशन आलं कुठून, कसं झालंय ऑपरेशन, का झालंय ऑपरेशन.
उद्धव साहेब जास्ती हलू करू शकत आहे. जो माणूस मुख्यमंत्री म्हणून एवढं काम करतोय, 24 तास काम करतोय, ज्यांनी आपले सर्वांचे जीव वाचवले कोविडमध्ये, आपली काळजी घेतली, त्याच्यावर असं का व्हायला पाहिजे, हे माझ्या सगळे मनात प्रश्न होते. आणि मी उद्धव साहेबांचं खरोखर त्यावेळेचे जे काही दुखणं होतं ते बघितलेलं आहे. एक मुलगा म्हणून बघितलेलं आहे, आमदार मंत्री म्हणून बघितलेलं आहे, शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती त्यांना हलता येत नव्हतं, हातपाय जास्ती हलत नव्हते. पण जी काही ताकद त्यांच्या अंगात होती आणि मनाची शक्ती अर्थात इच्छाशक्ती जी होती, त्याचमुळे उद्धव साहेब प्रत्येक कलेक्टर, SP, आमदार यांना फोन करून कोविडची स्थिती कशी आहे हे 3-4 तास दिवसात काम करायचे आणि विचारायचे. कारण कोविडचे आकडे त्या नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये झपाट्याने वाढत होते, रुग्ण वाढत होते. आणि भीती सगळीकडे हीच होती की कोविड किती वाढतो आणि कोविड कसा पसरतोय. मी देखील जेव्हा जेव्हा आपल्या मिटिंगला जायचो आणि परत हॉस्पिटलमध्ये जायचो, स्वतः 6 RT-PCR टेस्ट करून जायचो. हे एवढं सगळं वातावरण असं होतं. मी ते दुखणं त्यांचं बघितलेलं. आणि एका बाजूला उद्धव साहेब जेव्हा हॉस्पिटलच्या बेडमधून हलू शकत नव्हते, कोविडचं सांभाळत होते, आपली काळजी घेत होते, दुसऱ्या बाजूला हे 40 गद्दार निर्लज्ज लोक जंबरजमा करत होते की माझ्याबरोबर कोण होतं, माझ्याबरोबर कोण येतं, मी मुख्यमंत्री होऊ शकतो का, आता उद्धव ठाकरे तर आवरू शकत नाहीयेत, मी मुख्यमंत्री होणार का, ते मला त्यांची खुर्ची देणार का. हे लोक तुम्हाला राजनेते म्हणून तुमचे पसंत आहेत? हे लोक तुमचे राजकीय नेते होऊ शकतात? हे लोक तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात? तुम्ही वृत्ती बघा की ज्या माणसाने तुम्हाला तुमचा राजकीय जन्म दिला, सामाजिक ओळख दिली, तिकीट दिलं, सगळं काही पदं आली ती दिली, तुम्हाला अशी खाती दिली जी कधी कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी 40 वर्षात सोडली नव्हती, अशी खाती तुम्हाला दिली. अशा माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसाल? जेव्हा आमचा वाईट काळ सुरू होता, जेव्हा आम्ही पण परिवार म्हणून बाहेर बोलू शकत नाही, कारण मुख्यमंत्र्यांचं जर परिवार खचलं तर महाराष्ट्राचं काय होणार, हा जेव्हा आम्ही विचार करत होतो. उद्धव साहेब जेव्हा कोविडचे लोकांमध्ये काळजी घेत होते, ज्या मिनिटाला ते हलू शकत नव्हते, ज्यांचा आजार पण सुरू होता, त्या मिनिटाला अशा माणसांनी अशा पाठी खंजीर खुपसाल? तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पाठीत असं खंजीर खुपसाल का? तुम्ही सरळ जे असतात त्यांच्या पाठीत खंजीर खुपसाल का? जो तुमची काळजी घेतो, तुम्हाला सर्व काही देतो, अशा वेळी तुम्ही तुमच्या सोबत राहाल की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसाल? खरं ह्या गद्दारांनी महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं आणि उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे होतं, साहेब चिंता करू नका, आम्ही तुमची सोबत आहोत, आम्ही तुमची काळजी घेऊ. पण मला दुःख या गोष्टीचं होतं, मुलगा म्हणून जसं मी सांगतो, मी जवळून सगळं बघितलेलं आहे की ज्या लोकांना आम्ही सर्व काही दिलं त्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलं, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं. आणि हे राजकारण जे आहे हे काही राजकारणाचं चित्र बरं नाही. जेव्हा मी 12 वर्षापूर्वी राजकारणात येत होतो तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं की आदित्य तू राजकारणात काय करतोस, तुझं राजकारण काय काम आहे, तुला वाटतं की राजकारण चांगलं आहे, राजकारणातून लोकांची सेवा करू शकतो, तू ठाकरे परिवाराची 6वी पिढी आहे राजकारणात येणारी किंवा समाजसेवेत येणारी, पण तू नको येऊस, कारण चांगल्या लोकांना स्थान नसतं राजकारणात. आज हे जे काही नाट्य घडलेलं आहे, ही जी काही गद्दारी झालेली आहे, ते आपल्या सर्वांना एवढंच सिद्ध करायला झालेलं आहे की आपल्या सर्वांसारख्या चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं, गद्दार आणि गद्दारीत चालतो. पण हे तुम्हाला मान्य आहे? मला तरी मान्य नाही. मी चित्र बदलायला निघालेलो आहे. मी जिथे जिथे जात आहे तिथे हेच प्रश्न विचारत आहे की एक, आमचं काय चुकलं, आम्ही काय कमी दिलं, आणि लोक मला उत्तर देत आहेत की आमचं चुकलं एवढंच की आम्ही त्यांच्यावर त्यांच्या लायकीपेक्षा जास्ती विश्वास केला, गरजेपेक्षा जास्ती दिला. असो, पण जर शिवसैनिकांवर विश्वास आपण ठेवला नाही तर कोणावर ठेवायचा? आणि ही चूक आम्ही परत करायला तयार आहोत, कारण वार आता आम्ही पाठीवर घेतलेले आहेत. जर हिंमत असते यांच्यात, त्यांनी छातीवर वार केले असते. शिवसैनिक मुळात नव्हतेच, मुळात शिवसैनिक नव्हतेच. जर आपण विचार केला, आज सांगतात सगळीकडे आम्ही उठाव केला, आम्ही क्रांती केली, आम्ही बंड केला. कसले हे डरपोक लोक उठाव करतात आणि क्रांती करतात? जर बंड केला असता, जर उठाव करायची हिंमत असते यांच्यात, तर हे महाराष्ट्रात राहिले असते, सुरतेला पळाले नसते हे लोक. पहिले डरपोक लोक पळाले कुठे? तिथून कुठे पळाले? काय बघितलं तिथे? आता तुम्हाला परत सांगतो, आता शिवसेनेकडे यांच्यातला परत सांगतो. या 40 गद्दारांनी तिथे जाऊन हॉटेल बघितलं, डोंगर बघितलं, गाडी बघितली, चला ओके ठाकरे बाजून दिले, पण त्याच गुवाहाटीमध्ये, त्याच आसाममध्ये दुसरं पण चित्र होतं. एका बाजूला हे लोक ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये मजा मस्ती धिंगड धिंगड करत दिसत होते, दुसऱ्या बाजूला त्याच आसाममध्ये
महापूर आलेला, लाखो लोक बेघर झालेली, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हते. जर एक खरोखर शिवसैनिक असते ना तर मजा मस्ती करत नसते बसले, त्या पुरात उतरले असते आणि लोकांची सेवा केली असते. तर मला शिवसैनिक म्हणून मानलं असतं. इथे ते करतात काही, थोडं इकडे तिकडे जातात, पण इथे तुम्ही मतदार आहात, इथे कोणी मतदार नाहीये. पण ही शिवसेनेची शिकवण नाहीये. शिवसेनेची जी शिकवण आहे, जे आपलं ब्रीदवाक्य 80% समाजकारण 20% राजकारण, जर खरोखर यांच्यात शिवसैनिक असते तर हे त्या पुरात उतरले असते आणि लोकांची मदत केली असती. तिथून कुठे आलं होतं? गोव्यात आलंय. मला परत तिथे दुःख दुसऱ्या गोष्टीचं झालं. मला राग नाही आला, पण मला दुःख ह्या गोष्टीचं झालंय की तुम्ही विचार करा, आज जे बोलतात की आम्ही शिवसैनिक आहोत, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहोत, आम्ही त्यांचं पूजन करतो. मग ज्या दिवशी, ज्या मिनिटाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, जर तुमच्या रक्तात खरोखर शिवसेना असती तर तुम्ही टेबलावर चढून नाचले नसतात. घालेडे हात वारे करून नाचले नसतात, जणू काही कुठच्या तरी बार मध्ये नाचत असे नाचले. हे लोक तुम्हाला पसंत आहे? टेबलावर नाचले तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात, आमदार होऊ शकतात. बंद करा. हेच राजकारण आपल्याला बदलायचं. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती आणि कधी होणार देखील नाही. हे थोडा काळ जो आलेला आहे तो घाणेरड्या राजकारणाचा काळ आहे, तो आपल्याला साफ करायचा आहे. आज पूर्णपणे प्रयत्न होत आहे की महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचा, आज पूर्णपणे प्रयत्न होत आहे शिवसेना मोडण्याचा, आज पूर्णपणे प्रयत्न होत आहे आम्हाला एकटं पाडण्याचा, ठाकरे परिवाराला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी आज पण त्यांना सांगतोय की ठाकरे परिवार माझं समोर उभा आहे, शिवसेना परिवार माझं समोर उभा आहे. आम्हाला एकटं कोणी पाडू शकत नाही. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, हा 32 वर्षाचा तरुण मुलगा तुम्हाला विचारत आहे, आम्हाला तुम्ही सांभाळून घेणार ना? चांगल्या लोकांना स्थान निर्माण करायला मला मदत करणार ना? तुमचं प्रेम मला द्यायचं असेल तर दोन्ही हात वरती करून मला तुमचं प्रेम मला बाकी काही नको तुमचं, मला बाकी काही नको. मी आज सगळीकडे बघतो की आम्हाला इतका करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि आज मी 32 वर्षाचा म्हणून तुमच्याकडे एकच मागणी करतोय, तुमचं प्रेम द्या, तुमची आशीर्वाद द्या. मला तेवढंच ताकद पाहिजे, कारण महाराष्ट्र घडवायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे, देशातलं राजकारण साफ करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.